हरे राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय राम 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 जय जय राम हरे हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय जय राम हरे जय जय राम हरे जय जय राम हरे जय राम जय 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 हरे हरे जय जय राम हरे जय जय राम हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम राम जय जय राम जय जय राम हरे हरे जय जय राम जय जय राम जय जय राम हरे जय जय राम हरे जय जय राम जय 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 राम हरे जय जय राम हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण लोचनी सुख झाले ओ साजनी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा लोचनी सुख झाले ओ साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी सर्व सुखाचे आभर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव सर्व सुखाचे आगर बापर कुमारी तुहा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय राम हरे जय जय राम जय जय राम हरे जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम हरे जय जय राम जय जय राम 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 जय जय राम हरे जय राम हरे जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय माझी तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती
पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे धर्माची मूर्ती पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती वज सोडवी दातारा कर्मापासून दुष्टरा कर्मापासून दुष्टरा कर्मापासून दुष्टरा वज सोडवी दातारा कर्मापासून दुष्टरा कर्मापासून दुष्टरा कर्मापासून दुष्टरा करशी अंगीकार तरी काय माझा भार तरी काय माझा भार तरी काय माझा भार करशी अंगीकार तरी काय माझा भार तरी काय माझा भार तरी काय माझा मज सोडवी दातारा कर्मापासून दुष्टरा कर्मापासून दुष्टरा कर्मापासून दुष्टरा वज सोडवी कर्मापासून दुष्टरा कर्मापासून दुष्टरा जीवीच्या जीवनात तुका म्हणे नारायणा तुका म्हणे नारायणा तुका म्हणे नारायणा जीवीच्या जीवनात तुका म्हणे नारायण तुका म्हणे नारायण जीवीच्या जीवनात तुका म्हणे नारायण तुका म्हणे नारायण तुका म्हणे नारायण हरे जीवीच्या जीवनात तुका म्हणे नारायण तुका म्हणे नारायण तुका म्हणे नारायण मज सोडवी दातारा कर्मापासून दुष्टरा कर्मापासून दुष्टरा कर्मापासून दुष्टरा सोडवी दातारा कर्मापासून दुष्टरा कर्मापासून दुष्टरा कर्मापासून दुष्टरा विठोबार कुमाई कुमार कुमाई कुमार कुमाई कुमार 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 कुमाई 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 कुमार हरि जय कुमार कुमार जय कुमार कुमार हरि जय कुमार कुमार जय कुमार कुमार धर्माचे तो मूर्ती धर्माचे तो मूर्ती धर्माची तू मूर्ती धर्माची
मज सोडवे दातारा मज सोडवे मज सोडवी दातारा मज सोडवी धर्माचे तो मोते धर्माचे तो मोते धर्माची तो मूर्ती पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती मज सोडवे दातारा मज सोडवे दातारा तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी दातारा दातारा मज सोडवी पासो
सोडवी धर्माची तो मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा करशी अंगीकार तरी काय माझा भार मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूप करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरणा संताचिया काय माझी वाणी मानेल संता शिरंजव चित्ताशी आपुलिया जयाचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे आदिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरुचे ते हे नमस्कारो आता ओम नमो जी ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनोजवम मारुतुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमत्ता वरिष्ठ वातात्मजं वानर यूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मस्तक माझा पायावरी कथा करुमती अनुसार प्रेम सहित गद्दी धरू पधारिये पवन कुमार सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निजचरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भीर धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा प्रस्तुत प्रसंगी भगवान पंढरीश परमात्मा पांडुरंगाचे अधिष्ठान दैवत माझे बाबा शिवजी माऊली ज्ञानोबा राय तुकोबा राय दादा हनुमंत राय
आपलं ग्रामदैवत म्हसोबा महाराज, आपण सर्व अधिकारी, पूजनीय वंदनीय भाऊक सज्जन मायबापांच्या सेवेकरिता निवडलेला अभंग महाराष्ट्रभूषण विश्ववंदनीय गोस्वामी श्रीमंत श्री भगवान तुकोबाराय यांचा छोटासा 4 चरणाचा अभंग असो. भगवान तुकोबाराय प्रस्तुतच्या अभंगाद्वारा आपल्या आराध्याकडे, भगवान नारायणाकडे, पंढरीनाथाकडे त्यांचं बडपण मोठेपणा जाणून तुकोबाराय देवाला विनवणी करतात, प्रार्थना करतात, करुणा मागतात. त्याचं कारण आहे, तुकोबाराय म्हणतात, प्रभो पाठीमागच्या दुस्तर अशा कर्माचं फल, जे पाप पुण्य झालं, जे पाप घडलं, पाठीमागच्या पापाचा विस्तार होतो. त्या पापाचा बोज माझ्या माथी आहे. त्या पापामुळे आज जे वर्तमानातलं दुःख आहे ते पाठीमागच्या पापामुळे आहे. आता वर्तमानामध्ये माझ्याकडून असं काही दोष घडू देऊ नको, असं चुकीचं कर्म घडू देऊ नको का ज्या कर्माचं फल पाप होईल, पुन्हा मला दुःखामध्ये दुःख भोगावं लागेल. पाप पुण्याचा विचार तुम्हाला कळतो म्हणून मी तुमच्याकडे विनवणी करतो. आणि प्रभू, मला माहीत आहे तुमचा मोठेपणा, तुम्ही ज्याचा स्वीकार केला, अंगीकार केला, ज्याला जवळ केलं, ज्याचा अंगीकार केला, त्याला तुम्हाला लहानाचं मोठं करायला वेळ लागत नाही. त्याला दुःखातून सोडवण्याकरता तुमच्याकडे काही उशीर लागत नाही. आणि प्रभू, आमचे आणि तुमचे जे संबंध आहे, तो आमचा जीवलग आहेस, आमचा प्राण आहेस, आमचा सखा आहेस. शिवेला आरंभ करण्यापूर्वी आपल्या पवित्र तपस्थलीवर श्री क्षेत्र भुशे, आपल्या ह्या पवित्र भूमीमध्ये, पवित्र क्षेत्रामध्ये, पवित्र ग्रामनगरामध्ये तुम्हा सर्व मायबापांच्या शुभसंकल्पनेच्या माध्यमातून पुरुषार्थ बलाने आपल्या जीवनाचा प्रवास, आपल्या उत्सवाचा प्रवास सुवर्ण महोत्सवापर्यंत आला. 50 वर्षे, अर्धशतक गेलं दादा. सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. आणि त्या सुवर्ण महोत्सवी उत्सवामध्ये ग्रामवासी सज्जन, आणि त्यातल्या त्यात आमचे दत्तू पाटील, तुम्हा ग्रामवासी सज्जनांचं मला भेटायला आले होते दादा. बिमार असताना माझं ऑपरेशन झालं आणि त्यांनी आग्रह केला, बाबा आमचं सुवर्ण महोत्सवी उत्सव आहे, त्या उत्सवामध्ये तुमची सेवा. आमचा बऱ्याच दिवसाचा प्रयत्न माझा भगवान घेऊन आला. आणि आज माझ्या प्रभूची सेवा करीत असताना तुकोबारायच्या अभंगाची निवड केली. विठ्ठल दादा, आज आम्ही जेवढं काही चांगलं पाहतो, ते राहू द्या ना. आजची प्रसन्नता, आजचा आनंद, आजचा भजनानंद, याच्या पाठीमागं तुमच्या 50 वर्षाच्या तपस्येचं फल आहे. ते सुवर्ण महोत्सव आहे. तुम्हा सर्व मायबापांनी जगण्याचा जो सेंट आहे, सुगंध आहे, मस्ती आहे, खुमारी आहे, त्याच्याही पाठीमागं तुमच्या सेवेचंच फल आहे दादा. सेवा कोणाची वाया जात नाही दादा. सेवा करीत जावे. भक्तीने देव प्रसन्न होतो, त्यागाने आत्मा प्रसन्न होते, आणि सेवेने जगतही प्रसन्न होऊन अधिकार वाढतो. सेवा करीत जावा. तुम्ही सेवा केली ना दादा 50 वर्ष, आपल्या वाडवडिलांनी केली, आपणही करतो आहोत. पण त्या सेवेचं फल तुम्हा सर्व मायबापांच्या जगण्याचा सेंट आहे, सुगंध आहे, मस्ती आहे, खुमारी आहे. या सगळ्याच्या पाठीमागं तुमच्या तपस्येचं बल आहे. विठ्ठल या उत्सवाला अर्वाचीन प्राचीन महापुरुषांचा आशीर्वाद आहे दादा. ही भूमी माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायची आहे. संप्रदाय ज्ञानोबाराय तुकोबारायचा आहे. तुम्ही आपण संत आणि लेकर ज्ञानोबाराय संत ते आहोत, लेकर आहोत. स्वानंद शुक्राशी जोग महाराज, स्वानंद शुक्राशी भगवान बाबा, आणि विद्यमान काळामध्ये आमचे पाठीमागं आणखी रामगिरी बाबा यांचा आशीर्वाद आहे, प्रेरणा आहे. विद्यमान काळामध्ये तुकाराम महाराज शास्त्री आणि श्रद्धे माधव बाबा घुले या सज्जनांचा आशीर्वाद आहे. आणि आशीर्वाद आहे म्हणून तर, आणि ज्यांच्या आपण फोटो टाकले ना दादा, हे सज्जन गेले नाही बरं का दादा. हे जर गेले असते ना दादा,
हे ब्रह्मांड कधीच जळून गेलं असतं. ब्रह्मांड जळून गेलं असतं. ते गेले नाही. त्यांनी नुसती पवित्रतेची शिक्षा दीक्षा दिली एवढंच नाही केलं दादा. सतत निगराणी केली, सतत निगराणी केली, सुरक्षा केली. ज्ञानोबर आहे तुकोबाराकडे पाहायचं दादा. जीवनात काही जटिल समस्या आली ना दादा, माझ्या ज्ञानोबर आहे तुकोबारा पलीकडे जीवाचं कोण आहे तुमचं? कोणी नाही दादा, कोणी नाही, कोणी नाही. ऐसे कळवळ्याची जाती करी लाभा विनप्रीती. या साधू संतांना काही लाभ काहीच नाही दादा, पण मात्र लोकांची निंदा आलोचना सहन करून लोकांची जोडे खातील सतत कल्याणाचा विचार केला असेल. ज्या त्या कालामध्ये आपल्या आश्रिताचा सांभाळ करणं हे साधूचं काम आहे दादा. साधू हे समाजाचं सुरक्षा कवच आहे. सतत समाजाला सुरक्षित ठेवणं हे साधू संतांचं काम आहे. माझ्या तुकोबारा बी दयाळू अंतकरण साधू आहे दादा. ज्याच्या अंतकरणात दया आहे दादा. साधूचं अंतकरण हे कोमल असतं आणि चारित्र्य धवल असतं. विठ्ठल साधू संत स्वतः करता जगतच नाही दादा. तुम्ही पहा कुठे एखाद्या ठिकाणी माझ्या तुकाराम महाराजांनी देवाच्या प्राप्तीपलीकडे भजनाचा मला विसर पडू नये, तुझा विसर पडू नये, याच्या पलीकडे वेगळी मागणं काही केलं नाही दादा. आणि जे काही मागितलं असेल ते लोक कल्याणाचं मागितलं असेल. लोक कल्याण, यांचं भलं व्हावं, कल्याण व्हावं. नाही तर असं नाही. तुका म्हणे तुझा न पडावा विसर, दुःखाचे डोंगर झाले तरी मागणे ते तुझं एक आहे, देशी तरी पाही पांडुरंगा. या संतास निरवी हेची मज देई, अनेक तुझे काही न मागत. मागले तरी तुझं मागो, देवभाव तुझं सांगो, लागे तरी लागो पाया तुमच्या दातार. अनेक काही नाही मागणे, सुख संपत्ती राज्य चाड धनी. साकडे न पडे तुझं जेणे, तुझे भक्ती विन माय बापा. भक्तीशिवाय तुला काही साकडं पडलं असं आम्ही कधीच काही मागणार नाही आणि कधी मागितलं नाही तुकोबाराने. पण दादा आपल्याकरता कधी या जीवाचा दया म्हणून, कधी जीवाच्या भूमिकेतून याचं कल्याण व्हावं, भलं व्हावं याचं तुकोबाराने देवाच्या समोर उभं राहा. देवा मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लावोनी, उतरी कासे लावोनी, उतरी कासे लावो. मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लावोनी, उतरी कासे लावोनी, उतरी कासे लावोनी. मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लावोनी, उतरी कासे लावोनी, उतरी कासे लावोनी. मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लावोनी, उतरी कासे लावोनी, उतरी कासे लावोनी. याला दया म्हणायचं बरं का दादा. दया साधूचा स्थायी भाव आहे. भूतांचे दया ये भांडवल संता, आपुले ममता नाही दिही. साधू स्वतः करता जगतच नाही दादा. आपुली ममता नाही दी. जगायचं ना दादा, केवळ परोपकारा करता जगायचं. इथे उपकारासाठी आले, घर जावं. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देव कष्टवीती पर उपकारे, देव कष्टवीती पर उपकारे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देव कष्टवीती पर उपकारे, देव कष्टवीती पर जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. तुकोबाराय आपल्या आत्मकथन करीत असताना तुकोबाराय म्हणतात, ठाकेला तो काही केला उपकार, केले हे शरीर कष्ट होणी. या शरीराला झिजवलं पण परोपकाराच्या माध्यमात. आज या विश्वामध्ये सगळं काही ठीक आहे दादा, पण दोन गोष्टी नष्ट झाल्या समाजातून.
एक पहिली गोष्ट आहे, परोपकाराची वृत्ती समाजातून नष्ट झाली आणि दुसरं माणसं प्रेम करायचं विसरले. प्रेम करीत नाही दादा कोणी कोणावर, आणि परोपकाराची वृत्ती तर समाजातून नष्ट झाली. परोपकार नकोच म्हणतात माणसं, पण माझे तुकोबाराचं परोपकारी जीवन आहे. ज्या त्या कालामध्ये या समाजाची सुरक्षा करायची, याला जपायचं, सांभाळायचं. मग काही जीवाच्या भूमिकेतून देवाकडे प्रार्थना करायची, विनवणी करायची. आणि दादा तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये बी सुद्धा आपल्या न्यायाधीशाच्या पुढे उभं राहत. तुम्हाला न्याय मागायचा ना दादा, तर माझ्या मालकाकडे मागा. आपण काय करतो, कोणाकडे न्याय मागतो? ते अन्याय करणाऱ्याकडे कोण न्याय मागील दादा? कोण तुम्हाला न्याय देणार आहे? गावातली जी मंदिरं असतात दादा, ते त्या गावचं न्यायालय असतं. न्यायालय माझा भगवान न्यायाधीश आहे, आणि त्या न्यायाधीशाच्या पुढे त्यांचा मोठेपणा जाणून तुकोबाराय प्रार्थना करीत असताना स्वतः करता काही नाही. ए प्रभू, तू धर्मशील आहे, मृत्यूमंत धर्म आहे, आणि पाप पुण्याचा विचार तुला कळतो. आम्ही अनभिज्ञ आहोत, या जीवाची दया म्हणून तुकोबाराय म्हणतात, अगा धर्मराया धर्मशीळा, अगा कृपा सिंधू कृपाळा, अगा प्रेमाची आकल्लोळा, सकळ कळा प्रवीणा. ए मालिक, ए नारायणा, तू धर्मशीळ आहे, मृत्यूमंत धर्म आहे, आणि मृत्यूमंत धर्म आहे, आणि पाप पुण्याचा विचार तुला कळतो. पाप पुण्य देवाला कळतं बरं का. आपल्याला जर पाप पुण्य कळलंच असतं तर माणसांनी, या लोकांनी, या समाजाने हसत हसत पापं केलीच नसती दादा. माणसं करतात संसार, पण पापाची रुची ठेवून करतात. आवडते पाप, करतात संसार. संसाराने कोणाला पीडा केली नाही दादा. संसार अनेकांच्या संसारामध्ये त्यांना धन्यता प्राप्त झाली. माझे तुकडे प्रपंच रचना सर्वही भोगुनी त्यागिली, अनुतापाचे ज्वाळी देह बुद्धी हविली, वैराग्याची निष्ठा प्रगटोनी दाविली, अहंता ममता दौडवणी शांती वरिली. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दाता, धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, कैसा झाला संसार. देवानी भक्त गानाये विचार, देवानी भक्त तुझा नाही विचार. त्यांच्या संसाराला धन्यता प्राप्त, त्यांचा संसाराला सेंट प्राप्त झाला. संसार केला जात त्यांनी. आपणही संसार करतो. संसार करण्याकरता मनाही नाही, पण संसार करत असताना माणसं पापाची रुची ठेवून करतात. म्हणजे करतात संसार, पण आवडते पाप. मग ज्या त्या काळात साधू संतांनी निगराणी करायची, सुरक्षा करायची, आणि त्यांना जपत असताना, सांभाळत असताना, हे प्रभो, आमच्या जीवनामध्ये आम्ही अनभिज्ञ आहोत, पाप पुण्याचा विचार तुला कळतो. आणि खरंच देवाला कळतं बरं का पाप पुण्य. पाप काय आहे, पुण्य काय आहे, कशामुळे पाप होईल, कशामुळे पुण्य होईल, हे देवाला कळतं. तुम्ही एवढं कशाला दादा ऐका. त्या महाभारत युद्ध पर्व काळामध्ये अर्जुनाने सांगितलं, प्रभू माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभा करा. देवाचं सारथ्यच काम होतं, सारथीच होता. भगवान परमात्मा दोन्ही सैन्याच्या मध्यभागी रथ उभा केला. अर्जुनाने समोर नजर टाकली. नजर टाकल्यावर कोणी मातृकुळाचे, कोणी पितृकुळाचे, कोणी गुरुवर्ग, ही सगळी मोठमोठी माणसं. आणि एवढंही करून अर्जुनाने हात जोडले देवाला, प्रभू या एवढं सैन्य मारायचं, आणि सैन्य मारल्यानंतर त्यांच्या ज्या पत्न्या आहे त्यांच्या वैधव्याचं दुःख माझ्या सगळे पात्रात पडेल. ते पाप मला करायचं नाही दादा. आणि सैन्य मारून हस्तिनापुराचं राज्य घेऊन काय करू, मला नको बाबा ते राज्य. आणि बोलता बोलता गांडीव खाली पडलं. देवाला कळतं म्हणून बरं का, गांडीव खाली पडलं. आणि माझ्या प्रभूंनी सावधानी दिली, अर्जुना सांडी हे मूर्खपण, उठी घे धनुष्यबाण, संग्रामी हे कवन कारुण्य तुझे. तुलाही कठोर करुणा निर्माण झाली,
युद्धाची प्रसंग आहे. पण प्रभू यांना मारायचं, हे सैन्य मारलं, त्यांच्या ज्या पत्न्या आहे त्या पत्न्यांना वैधव्य प्राप्त होईल, त्या विधवा होतील आणि त्या वैधव्याचं पाप माझ्या माथी बसेल. मला नको बाबा. पण देवानी माणसं मारण्याकरता सैन्य मारण्याकरता सांगितलं, पण त्याच्याकडून पुण्य करून घ्यायचं हे देवालाच कळतं बरं. करायचं दिसताना पाप दिसतं, सैन्य मारणं म्हणजे काय पुण्य थोडंच आहे हे देवाला कळतं दादा. दुसरी महत्त्वाची गोष्ट ऐका ना दादा, तो शिशुपाळ माझ्या प्रभूला तोंडावर शिवाय देतो, तोंडावर शिवाय देतो. बरं मोजून देतो, संख्या झाली पाहिजे म्हणून मोजून देतो, बदलून देतो. मोजतं बिन बदलून, पहिली शिवी पुन्हा आली नाही पाहिजे, बदलून देतो. त्याच्याकडून पुण्य करून पाप करून घ्यायचं देवाला कळतं, कारण ही देवाला कळतं. आणि अर्जुनाकडून पुण्य करून घ्यायचं ही देवाला कळतं. आणि म्हणून माझे तुकोबर आहे, आपल्या आराध्याचा मोठेपणा, नारायणाचा मोठेपणा जाणून घेतात. आणि प्रभू पाप पुण्य तुम्हाला कळतं, म्हणून तुमचा मोठेपणा जाणून तुम्ही धर्मशील आहात, म्हणून ते म्हणतात धर्म आहात, म्हणून तुमच्याकडे विनवणी करतो. अभंगाचं प्रथम धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती, धर्माची भगवान, हे नारायण, तू धर्मशील आहे. माझा प्रभू न्यायाधीश आहे, न्याय काटा धर्म काटा माझ्या प्रभूच्या हातात आहे. म्हणून प्रत्येक सज्जनांनी एक काम करावं, दादा कोणाकडे कुठं न्याय मागायला जायचं नाही. आपल्या गावातली जी ग्रामदेवता असते ना दादा, त्या ग्रामदेवतेकडे न्याय मागावा बरं का दादा, कारण ते गावातलं न्यायालय आहे. तुम्ही म्हणाल आम्ही निफाडला जाऊ नाही तर नाशिकला जाऊ, तिथं निकाल हातात पडेल, न्याय नाही मिळायचं. न्याय फक्त देवाकडे मिळतो दादा. निकाल पाहिजे असलं जा, निफाडला जा, नाही तर नाशिकला जा, नाही तर मुंबईला जा, पण निकाल हातात येऊ शकतो कधी कधी. निकाल वेगळा आणि न्याय वेगळा. न्याय माझा मालक देतो, त्याच्या हातात धर्म काटा आहे, तो न्यायाधीश आहे, सृष्टीचा व्यवस्थापक आहे. या सृष्टीचं व्यवस्थापन त्याच्या हातात आहे. आगा धर्मराया धर्मशिला, आगा कृपा सिंधू कृपाळा, आगा प्रेमाच्या कल्लोळा, सकळ कळा प्रवीणा, धर्मगा जागो तुझा, तुझी कृपाळू राजा, धर्मगा जागो तुझा, तुझी कृपाळू राजा, दान सिद्धिविचे गान सांगतास, दान सिद्धिविचे गान सांगतास, दान सिद्धिविचे गान धर्म
देवाच्या समोर न्यायालयामध्ये जातात. प्रत्येक गावचं मंदिर असतं ना दादा, ते मंदिर त्या गावचं न्यायालय आहे. त्या न्यायालयामध्ये न्याय मागायचं, तिथं जाऊन ओक्साबोक्षी रडायचं, दादा तुम्हाला न्याय मिळेल, माझा मालक प्रगट होईल, तुम्हाला न्याय देईल. इतर तर कुठं भटकायचं नाही दादा. न्यायाकरता फक्त माझा ईश्वर आहे. हे नारायणा माझा तुकोबर आहे. देवाचा मोठेपणा जाणून घेतात. तू धर्मशीळ आहे. मूर्तिमंत धर्म आहे. न्याय काटा, न्याय धर्म काटा तुझ्या हातात आहे. म्हणून मी तुझ्याकडे प्रार्थना करतो, तुमच्याकडे मी प्रार्थना करतो. पाप पुण्य तुझे हाती. तुम्हाला कळतं कोणाकडून पाप करून घ्यायचं. आणि खरीच गोष्ट आहे बरं का, कोणाकडून पाप करून घ्यायचं, कोणाकडून पुण्य करून घ्यायचं देवाला कळतं. म्हणून काय व्हायला मग सारे चांगला माणूस आता भरकटला गेला हो नुसतं. बरोबर आहे की नाही. कोणाकडून काय करतो भरकटला म्हणजे देवाने भरकटावला. बरोबर आहे. देव करतो सगळं बरं का. कोणाला उचलायचं, कोणाला मातीत घालायचं हे देवाला कळतं बरं का. म्हणून लय गडबड नाही करायची देवाशिवाय. देवाशिवाय कोण आहे दादा, कोण आहे दादा देवाशिवाय. माझा प्रभू न्यायाधीश आहे, कधी कोणाला अन्याय होऊ देत नाही दादा. भजन करा. शरणागता देव राखे, येरा वाखे विघ्नाची. जो शरण गेला त्याला मात्र सांभाळ करायचा. इतरांना येरा वाखे विघ्नाची. शरणागता देव राखे, शरणागताचा सांभाळ करतो. जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणागता शरण मीच एको. शरणागताचा देव सांभाळ करतो. तुकोबराय म्हणतात तू धर्मशील आहे. तुमचा मोठीपणा जाणून मी तुमच्याकडे प्रार्थना. पाप पुण्य तुझे हाती. पाप पुण्याचा विचार देवाला कळतो, आपल्याला कळत नाही बरं का दादा. आपण तर पाठीमागचा बरोबर कधी माणसं असं करतात दादा. भजन घाली भोगावरी, अकर्तव्य मनी धरी. भजन म्हणतात आमच्या नशिबात नाही. मग तुझ्या नशिबात आहे तरी काय दादा. भजन जर नाही ना तुझ्या नशिबात, हे असो वाया आणि कायशी मूर्खाची बोलणी. वाया वाढविता वाणी शिनीलन. अजुना माझी या भक्तीबीन झळो तयाचे जी आले पण आगा पृथ्वीवरी पाषाण नसते काय. भक्ती, कारण भक्तीच्या माध्यमातून देवाची प्राप्ती होते. तुकोबराय म्हणतात पाठीमागच्या पापाचा बोज माझ्या माथी आहे. कारण पूर्वजन्मातलं पाप आहे ना, त्याचा विस्तार होतो बरं का दादा. पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तारिले. पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तारिले. सुखना शिवांत देविता सुखना शिवांत देविता तिमिरकुल. 84 लक्ष योगी दुःख भोगी. 84 लक्ष योने दुःख भोगी. ज्ञान दृष्टी आरपणे दोन्ही नेत्र. ज्ञान दृष्टी आरपणे दोन्ही नेत्र. ज्ञान दृष्टी आरपणे दोन्ही नेत्र. म्हणून दादा जळते संचित आयुष्य आहे धर्मनीत. पाठीमागचं कर्म जळूनच गेलं पाहिजे. पाठीमागचं पाप जळून गेलं पाहिजे. पाठीमागचं पाप जळून गेलं, कारण त्याचा विस्तार होत राहतो. थोडं तरी पाप शिल्लक राहिलं दादा, त्याचा विस्तार होतो. पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तारिले, त्याचा विस्तार होतो. मग तुकोबराय म्हणतात पाठीमागचा विस्तार. आणि आता वर्तमानामध्ये काही नवीन माझ्याकडून दोष घडतील, अपराध घडेल,
याच्याकरता मला सांभाळा अभंगाचं दुसरं चरण. माझा सोड विधातारा मज 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 सोड मज सोडवे दातारा कर्मापासून दुस्तरा. प्रथम चरणातला मोठेपणा तू धर्माची मूर्ती आहेस, न्यायाधीश आहे. धर्म काटा न्याय काटा तुझ्या हातात आहे. मला पाप पुण्यापासून वाचवा. आणि द्वितीय चरणातला मोठेपणा तुझ्याकडे दातृत्व आहे, तू दानशूर आहे. मज सोडवे दातारा. मग काय करायचं? दुस्तर अशा कर्मापासून मला सांभाळ करा, माझा सांभाळ करा. कारण कुठल्या कर्माचं फल पाप होईल, कुठल्या कर्माचं फल पुण्य होईल या संदर्भात हा जीव अनभिज्ञ आहे. आपल्याला कळत नाही बरं का दादा. कधी कधी पुण्य करायला गेलं तर पापाचीच वृद्धी होते, पापच वाढतं. जसं नाथ बाबा म्हणतात ना, सर्पा दूध पाजून काही फायदा नाही, सर्पा दुग्धपान करू नये. आणि कधी कधी दादा सर्पाला दुग्धपान केल्याने आपलं असं वाटतं दूध पाजलं म्हणजे पुण्य प्राप्त होतं, पण नाही. सर्पाला दूध पाजून त्याचं विषच होणार आहे दादा, विषच होणार आहे. अन्याकडनं पिडाच होणार आहे. माझे तुकोबारे म्हणतात, प्रभू मी अनभिज्ञ आहे आणि हा जीवही अनभिज्ञ आहे. मी बोललो प्रारंभाला, माझे तो पण सतत या जीवाला सांभाळला आहे दादा. देवाजवळ बार बार गारहाणं करेल असेल तर या जीवाचंच केलं असेल. मूढ पापी जैसे तैसे उतरी का असेल. आणि एवढंच नाही, एवढ्यावर नाही थांबले. तुझ्या दर्शनाकरता मूर्ख येऊ, पापी येऊ. आणि महाराजांना असं वाटलं मूर्ख आला, पापी राहिला, पापी बी आला. पण काही पत्त्या खेळणारे हे राहून जायला नको म्हणून जसा येईल तसा, जैसे तैसी उतरी काशी लागून. तुझी दया आहे, तू कृपाळू आहे, तुझ्याकडे दया आहे. कृपाळू माऊली भुक्ती मुक्ती भांडार करी माझा अंगीकार तुका म्हणे विठ्ठली. तुकोबा म्हणतात, दुस्तर अशा कर्मापासून मला सांभाळ. कारण पाठीमागच्या पाप पुण्याचे भोग भोगीत असताना प्रत्येक सज्जन मायबापाच्या जीवावर आलं दादा. काही बोलतात, काही बोलत नाही, सवय झाली ती. पण आपल्याच चुकीच्या कर्माचं ते फल आहे. पुन्हा नवीन चुकीचं कर्म होऊ नये. कारण काय असे दुस्तर कर्म आहे दादा. कर्मापासून दुस्तरा, दुस्तर अशा कर्मापासून मला सांभाळा. त्याच्या कर्माचं फल पुन्हा पाप होईल. आणि पाप कर्माचं फल आहे सुख नाही, दुःख आहे, दुःख आहे.
पुण्यकर्माचं फळ सुख आहे. म्हणून माझे तुकोबराय म्हणतात, पाठीमागच्या पाप पुण्याच्या भोग देताना माझ्या जीवावर आलं. तुला कळतं ना दादा, तुला कळतं ना. तुकोबराने आणखी म्हणावं, देवा ए मालिक ऐक ना, प्रभू तेवी आंधळे अंधकुपी पडता, देखण्याने लावावी सतपथा. बरं एवढ्यावर नाही थांबले, आम्हा नरका जाता काय येईल तुझ्या आयशे तू अनंता विचारी काय येईल तुझ्या आयशे तू अनंता विचारी. आम्ही जर अधोगतीला गेलो तर तुला लाभ काय आहे सांग. आम्हा नरका जाता काय येईल तुझ्या हाता, ऐशे तू अनंता विचारी पा. तू तुझ्या मनाला तर विचारून पाय ना. आम्ही जर अधोगतीला गेलो तुला लाभ काय, आउटपुट काय, काय फायदा आहे तुला. म्हणून दुष्टर अशा कर्मापासून आम्हाला सांभाळा. ज्या कर्माचं फल पाप होईल, मला पुन्हा दुःख भोगावं लागेल, या जीवाला पुन्हा दुःख भोगावं लागेल. आणि ज्या कर्माचं फल पुण्य होईल तो सुखी होईल. बरोबर. म्हणून आणि तुम्हाला कळतं, तुम्हाला कळतं, पाप पुण्य तुझे हाती, मज सोडवे दातारा, कर्मापासून दुस्तरा. दुस्तर अशा कर्मापासून देवाला विनंती करायची, तुकाराम महाराज प्रार्थना करायची, दुस्तर अशा कर्मापासून मला सांभाळ. आपणही देवाला दुसरं कायच करायचं. प्रभुजी मोरे अवगुण चित्त न धरो, प्रभुजी मोरे अवगुण चित्त न धरो, समदर्शी है नाम तियारो, समदर्शी है नाम तियारो, भव से पार करो, प्रभुजी मोरे अवगुण चित्त न धरो. ए मालिक, माझ्या दोषाकडे लक्ष देऊ नको. आणि माझा भगवान आहे असंच आहे का. तो त्याचा होऊन एकदा जगायला लागला का माणूस, सगळी उपाधी तो वारूनच टाकतो दादा. फक्त भगवान मेरे आहे, मी भगवान काव, देव माझा आहे, मी माणसं वर्षांकाने परमार्थ करतात, त्याच्यामुळे देव एवढी काळजी घेत नाही दादा. आपण तर 50 वर्षे देवाची सेवा केली ना दादा, पण त्याला असं कधी वाटलं पाहिजे ना, माझा एक लाडला 50 वर्षापासून इथं साधना करते आणि विज्ञान मांडला, असं माझ्या मालकाला कधी दुःख झालं पाहिजे ना, त्याला कधी खंत वाटली पाहिजे ना. अरे माझा एक लाडला आहे आणि तो 50 वर्षापासून सुवर्ण महोत्सवापर्यंत तो माझी सेवा करतोय, भक्ती करतो. आपण तर त्याचा आठव करतो, पण माझ्या मालकाला कधी आठव झाला पाहिजे. विठ्ठल सर्व जबाबदारी देवावर टाकून दिली, देवावर टाकून द्यायची. आता तुझं कळेल ते करी, तारशील तरी तारी मारी, जवळी अथवा दुरी धरी, गाली संसारी अथवा नको. फक्त शरण आलो नेनतपणे, विभावाने भक्ती काहीच नेणे, मतिमंद सर्वज्ञाने, बहुरंकवनी रंकावनी. कर्म थोडं जरी चुकलं ना दादा, कर्म कर्त्याच्या शोधात असतं. म्हणून मज सोडवी दातारा, माझ्या माऊलीचा एक मोठा अभंगच. आणि बाबा भगवान शंकर त्याचा स्वीकार करतात बरं. कर्माते शंभू मानी आपण, कर्त्याच्या शोधात असतं. म्हणून बचके रायनाजी फार सांभाळून जीवन जगायचे आहेत. कर्म सतत कर्त्याच्या शोधात राहत. म्हणून मज सोडवे दातारा, दुस्तर अशा कर्मापासून मला वाचवा. हो,
कर्माचा स्वीकार माझे बाबा भगवान शंकर म्हणजे आमचा कीर्तनकार कोणी टाळकरी नाही. विश्वाचा केंद्रबिंदू आहे माझे बाबा. नांदुरेश्वर भगवान विश्वाचा केंद्रबिंदू आहे. म्हणून शिखराच्या खाली स्थापना आहे बरं का दादा. शिखराच्या खाली का बरं स्थापना आहे भगवान शंकराची? विश्वाचा केंद्रबिंदू आहे, केंद्रस्थानी स्थापना आहे. ते बाबा स्वीकार करतात. कर्मा ते शंभू मानी आपण, किती पळशी कर्मा भेने. कर्म घडलं, पळापळी चालत नाही बरं का दादा. एखाद्याने इथं चुकीचं कर्म केलं आणि गेला आमच्या धुळे नंदुरबारकडे पळून. पळापळी चालत नाही. एक कर्म इथून उडी घेईन आणि तिथं जाऊन त्याला जय हरी करीन. जय हरी. मोठा भाऊ तुम्ही निफाड तालुक्यातले का? तुम्ही असा उद्योग केलेला आहे. पळापळी चालत. कर्मा ते शंभू माने आपण, किती पळशी कर्मा भेने. पर्याय व्यवस्था काय? फक्त एकच व्यवस्था आहे. बाप रखुमा देवर विठ्ठला शरण. मग होईल काय? केली कर्मे निवारी नारायण विठ्ठल विठ्ठल. कर्मा ते शंभू माने आपण. दुस्तर अशा कर्मापासून सांभाळ. कर्म कर्त्याच्या शोधात असतं बरं का दादा. कधी कर्म थोडं जरी चुकलं ना दादा, त्या कर्त्याला त्याचा भोग द्यावाच लागतो दादा. विठ्ठल विठ्ठल. माऊलीचा मोठा अभंग. कर्मे वासुकी लंके दिवटा, कर्मे हनुमंता उदरी कासोटा, कर्मे सुखदेव गर्भी कष्टा, पाताळ वाटा बळी गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला. तुम्हाला माहीत असेल दादा, अवधपती राजा दशरथाने श्रावण बाळाला जाणून बुजून बाण मारला नाही तर कोणीतरी स्वापत पाणी पिण्याकरता आलंय म्हणून त्या दिशेने बाण मारला. तो अचानक कळत नकळत श्रावण बाळाला लागला. तरीसुद्धा कर्म कळत नकळत करा, चुकीचं कर्म त्याचा भोग द्यावाच लागतात. भोगिलाचे भोग तो न सुटे, भोगिलाचे भोग तो न सुटे, भोगिलाचे भोग तो न सुटे, भोगिलाचे भोग तो न सुटे. त्यागी झाला भोग, भोगी झाला त्याग. भोग कर्माचं फल भोगावंच लागतं बरं का. मी सांगत होतो अवधपती राजा दशरथाने श्रावण बाळाला जरी बाण मारला नाही, कळत न कळत तो त्याला लागला. पण अंतकाळाच्या वेळेला भिंतीमध्ये श्रावण बाळ दिसायचं. अवधपती राजा दशरथाला भिंतीत श्रावण बाळ दिसायचं. शेवटच्या क्षणाला श्रावण बाळ दिसायचा. हो, कर्म कर्त्याच्या शोधात असतात. देवाचे पिताजी आहे, माझ्या श्रीरामरायाचे पिताजी आहे, तरी सुद्धा कर्माचा भोग द्यावाच लागतो बरं. कोणी का अशा. कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षयो पावला, वियोग घडला सीता देवी. सीतामाई सुद्धा रावण घेऊन गेला, लंकेमध्ये ठेवलं, अशोक वाटिकेमध्ये ठेवलं. आणि तिथं जाऊन त्या त्रिजटेला विचारते, सांग व त्रिजटे सकय आयशी मात, देईल का नेदी भेटी रघुनाथ, मनवता वीड दुरी झाला पण, रावण सके प्राण माझा कुड्यात वो, सांग वो त्रिजटे सकय आयशी मात. हे त्रिजटे सांग ना, मी कुठल्या कर्माचं फल भोगते आहे. माझे प्रभू श्रीराम राया आणि माझ्यामध्ये वियोगाचं दुःख आहे. कशाचा परिणाम आहे? कुठल्या कर्माचं भोग भोगते?
काय दुष्टाचरण होते म्या केले. ऐका ना सीतामाई काय म्हणते. काय दुष्टाचरण होते म्या केले, तीर्थव्रत होते कोणाचे भंगिले. गाई वत्सा पत्नी पुरुषा बिघाडिले, न कळे संचित चरणांतरले वो. सांगवो त्रिजटे सकयायशी मात. सांग ना त्रिजटे, मी कोण्या पती पत्नीचा बेघाडा केला असेल, मी कोण्या गाय वासराची ताटातूट केली, मी कोणाच्या व्रतवैकल्याचा भंग केला, कुठल्या कर्माचं फल, कुठल्या दोषाचे परिणाम मी भोगते आहे माझ्या श्रीरामरायामध्ये. माझ्यात जे विरहाचं दुःख आहे, सांग ना माझ्याकडून काय चुकलं, कुठलं कर्म चुकलं. थोडं जरी कर्म कर्त्याच्या शोधातच असतं. तुम्हाला माहीत असेल आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये नगरसूल गाव आहे, नगरसूल. आणि त्या नगरसूलचा नहुष राजा होता बरं का. नहुष राजा यज्ञ यागादी कर्म केले, स्वर्गामध्ये गेला. पण तिथं माणसं इंद्र झाला, स्वर्गाधिपती झाला. माझ्या माऊलीने त्याला दोन्ही अभंगातही घेतला आणि ज्ञानेश्वरीमध्ये घेतला. नहुष स्वर्गाधिपती झाला, परिराठी भांबावला, तो भुजंगत्व पावला नेणशी काही. तिथं गेला, स्वर्गात गेला, जरा तोरा गाजवायला लागला. इंद्र झाला ना दादा. इंद्राणीकडे जायची गडबड करायला लागला. आमचे महापुरुष म्हणतात इंद्राणीकडे जायचे. त्याला कळायला पाहिजे होतं, जो स्वर्गाचा राजा इंद्र आहे, इंद्रायणी त्याचीच असते. त्याला कळायला पाहिजे होतं, नाही. आणि दादा इंद्राणीकडे जायची गडबड करायला लागली. चला लवकर, वेळ झाली, चला लवकर. बरं त्यांना नेण्याकरता वाहन कोण होतं? ऋषीमुनी. ऋषीमुनींच्या खांद्यावर त्याची पालखी आहे. त्वरेने चालला. इंद्र लवकर चला, सर्प सर्प लवकर चला. राग आला ऋषींना. नहुषा उन्मत्त झाला. सर्प सर्प करतो ना. एका क्षणामध्ये स्वर्गातलंही राज्य गेलं, नगरसूलचंही राज्य गेलं, आणि खाली काय कीर्तन करायला आला का मग तो भुजंग तो पावला नेणशी काय. मोठा भुजंग होऊन पडला दादा खाली. थोडं कर्म चुकलं ना, कर्त्याच्या शोधात असतं. म्हणून माझे बाबा भगवान शंकर कर्मा ते शंभू मानी आपण, किती पळसे कर्मा भिने. बाप रखुमादेव विठ्ठला शरण केली कर्मी निवारी नारायण. आणि म्हणून माझे तुकोर म्हणतात मज सोडवे दातारा, कर्मापासून दुसऱ्याच्या कर्मापासून मला वाचवा. आणि तुकोबाराय म्हणतात प्रभू तू ज्याच्या रक्षणाची जबाबदारी घेतली ना दादा, त्याला दुसरा कोणाचा आश्रयाची गरज नाही. तूच असा समर्थ आहे. तुझ्याचा अंगीकार केला, अंगीकार ज्याचा केला, अंगीकार ज्याचा केला, अंगीकार ज्याचा केला, अंगीकार ज्याचा केला. निंदते तेने वंदे केली, निंदते तेने वंदे केली, निंदते तेने वंदे केली. तुझा मोठेपणा मला माहित आहे. अभंगाचं तिसरं चरण. करसी अंगीकार, 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 करसी अंगीकार,
अभंगाच्या प्रथम चरणातला मोठेपणा तू धर्माची मूर्ती आहेस. द्वितीय चरणातला मोठेपणा तुझ्याकडे दातृत्व आहे. तुझा ऐसा कोण उदाराचा रास आपुलेची देशी पददास उदार तू हरी ऐशे कीर्ती चराचरी अनंत ये थोरे गरजता ती पवाडी तुझे पायी माझा भाव. दुसऱ्या चरणातला तुझ्याकडे दातृत्व आहे. विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान शूरदाता. आणि तृतीय चरणातला तिसऱ्या चरणातला मोठेपणा माझे प्रभू प्रभू तुझ्या मनात आल्यावर तुका म्हणे आले समर्थाच्या मना तरी होय राणा रंक त्याचा करशील तरी नव्हे का. आपुले करुण्याची साई करीव आई मजवरी. तुझ्या मनात आलं त्याला राईचा डोंगर करता येतो आणि डोंगराची राई बी करता येते बघतात. तू कोऱ्या म्हणतात हा त्याचा मोठेपणा आहे माझ्या मालकाचा. त्याच्या मनात आलं ना त्याच्या मनात आलं अहो एवढं कशाला. सुदामा अगोदर द्वारकाधीश भगवान परमात्माकडे जायचं नको म्हणत होतं. नको बाबा. आणि आपला मित्र म्हणायचा तो जीवाचा आहे माझा द्वारकाधीश माझा सखा आहे माझा मित्र आहे बालपणचा मित्र आहे हे म्हणायचा. पण ऐकन दादा काय साधू जीवन कसं असतं बघा. द्वारकाधीशाकडे का बरं जायला नको म्हणायचं. इतकी जवळीक आहे इतकी आपुलकी आहे आणि बरं मित्र मोठा आहे द्वारकाधीश आहे द्वारकेचा राजा आहे त्याच्याकडे जायला सुदामा का संकोच करायचा. ऐकन दादा मित्राची व्याख्या तर ऐकन दादा. मित्र त्याला म्हणा दादा आपला मित्र वैभवशाली जगतो ना तो त्याच्या समोर जायचं नाही. का जायचं नाही. आपली दुर्दशा आपलं दुःख पाहून त्याच्या डोळ्यातून पाणी येऊ नये म्हणून. सुदामा एवढं दुःख भोगीत होता दादा तरी द्वारकाधीशच्या पुढे समोर जायचं नको म्हणत होता. जरी नको म्हणत होता पण नाईलाजाने गेला. पत्नीच्या म्हणण्यावरून लोकांच्या म्हणण्यावरून गेला. सुदामा तिथं गेला मुष्टीभर पोहे घेऊन गेला दादा. आणि सुदामा तिथून ज्या वेळेला घरी जायला सुदामपुरी आजचं पोरबंदर आमच्या सुदामाचं गाव आहे पोरबंदर. घरी जायला निघाला. गेल्या गेल्या देवाने इतका सत्कार केला इतका सन्मान केला. ते भरजरी कपडे ते सगळं अंगावर घालून दिलं आणि सजवलंच भावाला खूप सजवलं. पण सुदामा ज्यावेळेला घराकडे निघाला ना त्यावेळेला सगळे कपडे उतरवून घेतले. सुदामाच्या मनात काय आलं असेल दादा का रे द्वारकाधीश अरे घातले कशाला तू या शृंगार केला कशाला. पण सुदामाला माहीत नाही ना मालकाच्या मनात काय आहे. म्हणून कधी आपल्या मनासारखं जर नाही झालं ना दादा तर नाराज व्हायचं नाही. समजायचं देवाच्या मनातला आहे. विठ्ठल माणसं नाराज होता तो मनासारखं अरे मनासारखं तुझ्या मनासारखं नाही झालं ना आता देवाच्या मनातलं होणार आहे. कधी धीर धरायचा दादा जीवनामध्ये धीर धरायचा. धीर तो कारण साह्य होतो नारायण. देव मदत करतो दादा. तो खबर आहे. मला हे सांगायचं हे कपडे जरी उतरवले पण सुदामा घरी जातो कुठं नाही तर सुदामाला घरही ओळखायला आणि परिवारही ओळखायला येईल. सुदामा ब्राह्मण दुःखी दारिद्र्ये पीडिता. सुदामा ब्राह्मण दुःखी दारिद्र्ये पीडिता. मुष्टी पोहे घेऊन पिढीला मुष्टी पोहे घेऊन शुद्ध पावले दुनिया
हे भगवान, तुमचा मोठेपणा मला माहीत आहे. ज्याचा स्वीकार केला, ज्याची जबाबदारी घेतली, त्याला लहानाचं मोठं करायला तुम्हाला वेळ लागत. सुदामा घरी गेल्यावर परिवारही ओळखायला येत नाही, घरही ओळखायला येत नाही. आणि ज्या वेळेला द्वारकाधीशाची ही कृपा झाली असं कळालं, सुदामा खामाला धरून धरून रडायला लागला. माझ्या प्रभूच्या मनात आलं पाहिजे दादा, प्रभूच्या मनात आलं याला राजा बनवायचं का, झाला राजा. ना आपली माणसं उगं सरपंच व्हायला यांना घालतात, मारामाऱ्या करतात. बरं, सरपंच पद काय फार मोठं पद नाही बरं का दादा, मला माफ करा, फार मोठं पद नाही. आता तर पाळ्या झाल्या, 1 वर्षाची पाळी, 1 वर्षभर त्याला राहू द्या, 1 वर्षभर याला. आता का 6-6 महिन्या येतील लोक. काय गावाची अशांती करू नका दादा, जपा दादा, जपा हे वैभव, जपा दादा. एवढ्या मोठ्या वैभवास तुम्ही जगणारे सर्व सज्जन मायबाप, मी बाळ तुम्हाला प्रणाम वंदन करतो. सुवर्ण महोत्सव तुम्ही एवढ्या आनंदाने साजरा करतात, पण याच्या पुढे भविष्यातला प्रवासा करता एक ध्यानात घ्या दादा, आपल्या गावची अशांती करून घेऊ नका. आता पवित्र वातावरण झालं दादा, या पवित्र वातावरणात जगायचं शिका. आनंद, जगायचा आनंद मिळाला पाहिजे, जगायचा आनंद मिळाला पाहिजे तर जगण्यात माझा. काही माणसं जगतात पण मरण येत नाही म्हणून जगतात. काय अर्थ आहे त्या जगण्याला? काय मरण येत नाही म्हणून जगायचं, त्याला काय अर्थच नाही दादा. तुमच्या जगण्याचा अर्थ हाच आहे, आपण तारून विश्व तारा. जशी माझी मुक्ताई माऊलीला सांगते, दादा असं नाही चालत. गिरी गवारे कशासाठी, रागे पुरविले पाठी. ऐसा नसावा संन्यासी, परमार्थाचा जो का द्वेष. दादा नको ना, आपण तारून विश्व तारा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, संत तोच जाना जगी. दया क्षमा ज्याची लोभ आणता नाही मना. जगे विरक्त तोची जाण. मला हे सांग, त्याच्या मनात आलं पाहिजे. अंगीकार ज्याचा केला नारायण, निंदे ते ने वंदे केले. कोण आहे ते पाहता. आजा मेळा भिलानी, माझ्या प्रभूच्या मनात आलं पाहिजे. त्याच्या मनात आलं ना दादा. वाट पाळा कोळीकू, नाम स्मरे तो वाल्मिकू. नामे उधरले तिन्ही लोकू, आपणा सहित निवाल. किती निंदनीय पात्र राहू द्या दादा, किती निंदनीय पात्र असू द्या, पण सर्वत्र वंदनीय करण्याचं काम माझा मालिक करतो. सर्वत्र वंदनीय करतो. आजमेळ काय पात्र आहे का दादा? आजमेळने भजन नाही केलं बरं का माऊली, भजन नाही केलं. फक्त पोराचं नाव नारायण ठेवून दिलं बस. नारायण रात्री कीर्तनला गेला होता का? नारायण काल रामनवमीचा उपवास केला का? असं विचारित राहायचं. नारायण नारायण करायचा आणि काय नाही दादा. त्याला विमान आला, विमान त्याच्या मनात आलं का कोणाला विमान पाठवित होतो. तुम्हाला सुद्धा येईल पण वाट नाही पाहायची. विठाला विठाला आजा मेळाला आलं
भजन करायला येणार नाही का दादा? माझ्या तुकोबरायला आलं ना दादा. अनेक सज्जन, 3 सज्जनाचा मृत्यूच झाला नाही दादा. एक महाराष्ट्र भूषण जगद्गुरु तुकोबाराय, दुसरे सौराष्ट्र मीरा दिदी, आणि तिसरा बडभागी भाग्यवान जगन्नाथपुरीला हरी बोल चैतन्य महाप्रभू. हरी बोल करता करता बंगालच्या उपसागरामध्ये आपलं शरीर विलीन करून टाकलं. माझ्या मालिकाच्या मनात आलं पाहिजे कोणाचा शेवट कसा करायचा, कोणाला किती मोठं करायचं, हे मालकाचं मनोगत आहे दादा. कोळियाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण. इतकं मोठं करता येतं बघा त्याला. किती निंदनीय पात्र होते. आता वाल्मिकाची बरोबरी तर कलियुगात कोणीच करणार नाही. एवढं पाप कोण करणार? एवढं पाप वाल्मिकाची बरोबरी एखाद्याने करायला ठरवले तरी त्यांनी नाही शक्य होणार. वाल्मिकाच्या रात्रंदिवस खांद्यावर फरस होती, आता एखाद्या त्या दिवसा खांद्यावर फरस रात्री तरी झोपून घे. डे नाईट तर काय कार्य करू शकत नाही. डे नाईट पुढं पाप करणार आहे का? वाल्मिकाने डे नाईट काम केलं, रात्रंदिवस. तेव्हा तर हे राज नबीजनं भरले ना दादा. ब्रह्महत्या राशी पातकी अपार, वाल्मिक किंकर वंदे केला. वाल्मिक किंकर वंदे केला. ब्रह्महत्या राशी पातकी अपार, ब्रह्महत्या राशी पातकी अपार, वाल्मिक किंकर वंदे केला. एवढ्या पापाच्या राशीच्या राशी जरी ज्यांनी केल्यास, पण माझ्या प्रभूच्या मनात आलं, सर्वत्र वंदने करून टाकले. वाल्मिक किंकर वंदे केला. बरं किती वंदे केला? कोळियाचे कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाधी. किती मोठा केला. बोलिले वाल्मिक तैसेची करीन. माझे प्रभू रामजी म्हणतात, वाल्मिकांचं सल्लिखान केलं. राम अवतारामध्ये माझ्या प्रभूला तसं वर्तन करावं लागलं. बोलिले वाल्मिक तैसेची करीन, वर्तो निदाविन नामा म्हणे. त्याच्या मनात आलं पाहिजे. अंगीकार ज्याचा केला नाराय, म्हणून तो पर्यंत करेशी अंगीकार. बरं तुझ्यावर मी जबाबदारी तुमच्यावर का टाकतो भगवान? नारायणा, तुमच्यावर जबाबदारी टाकण्याचं. मला तुमचा इतिहास माहीत आहे. मागे बहुता जना राखिले आडाणी, धावशी निर्वाणी नाम घेत. अरे का नाही? अजामेळ ती एक बाई गणिका, हा मला किती निंदनीय पात्र आहे. ती गणिकाबाईनं बी या बाबांनी जसं पोराचं नाव नारायण ठेवलं, त्या गणिकाबाईनं बी भजन नाही केलं बरं. फक्त दारात एक पोपट पाळलेला होता. त्या पोपटाला राघोबा छंद तिच्या मनी राघोबाचा. पण परिणाम असा झाला दादा, तिला बी विमान आलं. काय गणिकेचा या ती अधिकार मोठा, पापी आजा मेळ ऐसा नेला वैकुंठ. ही काय अधिकारी माणसं नव्हती, तरी सुद्धा माझ्या प्रभूच्या मनात आलं. एवढं कशाला दादा? तुम्हाला माहीत असेल, आमच्या गावाजवळ मालुग्या तालुक्यातलं गाव आहे कवळानं. त्याला राजाचं कवळानं म्हणतात बरं का. ते कवळानं तुम्ही का बरं सांगतो? तिथे एक सयाजीराव गायकवाड राजे होऊन गेले. ते सयाजीराव गायकवाड अगोदर गोपालन करायचे, गाई सांभाळायची, गुराखी बरं का, गुराखी. पण दादा त्या बडोद्याचं सरकार चालवण्याकरता ते बडोद्यावरून एका हत्तीनीच्या सोंडीमध्ये अशी हार घालून दिला, माळ घालून दिली, हार घालून दिला, असा हार घालून दिला. आणि ती हत्तीन ज्याच्या गळ्यामध्ये हा हार घालील त्याला बडोद्याचा राजा बनवायचं. अहो ते बडोद्यापासून ती हत्तीन इथपर्यंत आली. कुठपर्यंत? आमच्या मालेगाव कवळण्यापर्यंत. कवळणला आली आणि त्या गुराख्याच्या गळ्यामध्ये हार घालून दिला. बडोद्याचं सरकार झालं बरं का. आमचे सयाजीराव बडोद्याचे राजे झाले. खरं देवाच्या मनात आल्या. म्हणून मी बोललो दादा मला माफ करा बरं. सरपंच व्हायला एवढा उपताप करीत असता का दादा? एवढा उपताप नाही करायचा. अरे तुम्ही राजेच आहात दादा, बडो की संतान, फार मोठ्याची लेकरं आहे दादा तुम्ही. आपल्या जगण्याचं सामान्यीकरण झालं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची दादा. वर्तमान आपल्या जगण्याचं थोडं जरी सामान्यीकरण झालं, माणसाचं सामान्यीकरण चांगलं नाही दादा.
बस जपा दादा जपा. आणि नुसती राजाने झाली बडोद्याचे, आजही काही अभ्यासक काही चिंतक या गुराख्याने आदर्श शासन कसं चालवलं त्याचा अभ्यास करू राहिले दादा. आजही काही यांना नाही वेळ पण ते करू राहिले. आदर्श शासन कसं चालवलं असेल माझ्या प्रभूच्या मनात आलं. म्हणून माझे तुकोबराय म्हणतात, करीशी अंगीकार तरी काय माझा भार, मज सोडवे दातारा कर्मापासून दुस्तरा. आणि प्रभू तुमचा इतिहास मला माहीत आहे. तुम्ही कोणाचे दोष पाहिले नाही, गुणदोष नाही पाहत कीर्तनी, प्रेमे चक्रपाणी वश होय. आणि मी बोललो दादा, प्रभूजी मोरे अवगुण चित्त न धरू, दोष पाहत नाही माझा प्रभू. आणि आपणही प्रार्थना करायची. आणि प्रभू तुमचं जे विशाल अंतकरण आहे, तुमचा जो मोठेपणा आहे, तुम्ही अनेकांना सांभाळ केला, अनेकांना जपलं, अनेकांना लहानाचं मोठं केलं. आणि आम्ही तर तुझी संतान आहोत, तुझी लेकरं आहोत. माये मोकलेले कोठे जावे बाळे, आपुलेनी बळे न वाचे. आईने जर बालकाचा त्याग केला तर त्या बालकाने जायचं कुठं. तुकोबराय म्हणतात, माये मोकलेले कोठे जावे बाळे, आपुलेनी बळे न वाचे. तसं आम्ही तुझी लेकरं आहोत. आम्ही बालकांनी कुठे, आम्ही कोणापुढे तोंड वासू, आम्ही कोणाकडे तक्रार करायची, कोणाकडे तोंड वासाय. आणि तू आमचा सखा आहे, जीवलग आहे. अभंगाच्या शेवटच्या चरणात शेवटच्या चरणामध्ये तुकोबराय मोठेपणात प्रगट करीत राहिले. आपल्या आराध्याचा भगवान नारायणाचा मोठेपणा. हे प्रभू तुमचा आणखी मोठेपणा. तुम्ही आमचं जीवन आहात, आमचा सखा आहे. तुमच्याशिवाय आम्हाला कोणी नाही. तुका म्हणे बाळे या देवाची लढीवाळे. आम्ही तुझी लेकरं आहोत. आणि तुमचे ना आमचे जे ईश्वर भक्त आणि देवाचा संबंध इतका जवळचा आहे दादा. भक्ताविना देवा आवडते काही, त्रिभुवनी नाही आन तुझी. देवभक्त दोन्ही एकरूप झाले.
मुळीची संतरी जैसी तैसी. वेगळे नाहीत. ईश्वर भक्तावर देव प्रेम करतो. आणि तुकोबाराय म्हणतात, तू आमचा सखा आहेस, आमचा जीवलग आहेस, आमचा प्राण आहेस. आणि दादा म्हणून आजही बघा, काही सज्जनाला काही ज्ञान नसतं बरं का दादा. काय त्यांनी काय गाथा ज्ञानेश्वरी कंठस्थ केलं नाही, काही नाही. पण प्राणा वेगळा न करी नारायण, मग नसो ज्ञान मूर्ख बरा. थोडा एका क्षणाचा विसर ज्याला देवाचा पडत नाही, त्याला ज्ञान असेल नाही तर नसेल, काही मतलब नाही. प्रभू, तुमचा मोठेपणा मला माहीत आहे आणि तू आमचा तर सखा आहेस. आम्हा शरणागता तुझाचे आधार. तू तव सागर कृपा सिंधू, तू कृपेचा सागर आहेस, आमच्या शरणागताचा आधार आहेस. आणि आम्हाला माहीत आहे, शरणागता देव राखे, येरा वाखे विघ्नाची. शरणागता सांभाळ करणं हे तुझं काम आहे. आम्ही तुझी लेकरं आहोत. जीवेच्या जीवना तुका म्हणे आगा, जीवीच्या जीवना तुझी नारायणा साक्षी माझा. जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा, मज सोडवे दातारा, कर्मापासून दुस्तरा. मला आपल्या टायमावर येता आलं नाही दादा, आईच्या हृदयाने मला क्षमा करा. पण मला जर टायमावर येता आलं नाही, पण तुम्हाला वेळेवर सोडणं माझं काम आहे. एक मोठ्या परिमाणे देवाचं भजन करा. टोबार धर्माचे तो मूर्ती पाप पुण्य तुझे हाती, मज सोडवे दातारा, कर्मापासून दुस्तरा. करशी अंगीकार तरी काय माझा भार, जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायण. संपूर्ण अभंगाचा मोडका तोडका भाव मी आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. माझ्या असावधानेमधून काही चुकलं असेल. आपलं आईचं हृदय आहे, कारण माझ्या ठिकाणी शरीरात अजून विकनेस आहे. 2 महिने जेवण केलं नाही, 2-3 महिने, म्हणून मी दुबळा झालेलो आहे. मग त्या अवस्थेमध्ये माझ्या असावधानेमधून माझं काही चुकलं असेल, माझं जरी काही चुकलं, पण आपलं हृदय आईचं आहे ना दादा. आईच्या हृदयाने मला क्षमा करावी. थोड्याफार प्रमाणात काय बरोबर असेल. माझ्या ज्ञानोबा संदेश निरोप आपल्या ह्या सुवर्ण महोत्सव उत्सवामध्ये 2ऱ्या दिवसाच्या सेवेमध्ये माझ्या ज्ञानोबा संदेश निरोप मी आपल्यापर्यंत पोहोचवला. जाल्लीशिवाय भगवत चरणी समर्पण करतो. पुन्हा सेवकेला माझ्या गुरुजनांना, भक्तिमयी मातांना, जो कोणी कुठून आला असेल त्या सर्व सज्जन मायबापांना मी बार प्रणाम वंदन करतो आणि माझ्या प्रभूकडे प्रार्थना करतो. हे भगवान, गेल्या सुवर्ण महोत्सवापर्यंत 50 वर्षापर्यंत या सज्जन मायबापांनी जसं जपलं, यांना सांभाळलं, यांची निगराणी केली, यांची सुरक्षा केली, यांचा सांभाळ केला, यांना जपलं. याही पुढे जाऊन परमार्थ पथाने प्रवास करण्याकरता
अमृत महोत्सवापर्यंत यांना सांभाळा आणि एवढंच नाही, शतकपूर्तीपर्यंतही सांभाळा. प्रभू या सर्वांना जपा. तुमच्या रक्षणाच्याच माध्यमातून आमचं जीवन सुखी राहणार आहे. मी देवाला बार बार प्रार्थना करतो. प्रभू तुम्हा सर्व मायबापांना सद्भाव, आपल्या प्रेमाची, आपल्या आयुष्याची वृद्धी होऊन आपलं सर्वांचं जीवन मंगलमय होऊन सर्वजण आनंदाचे सम्राट बनवत, ही माझ्या प्रभूकडे प्रार्थना करतो. सेवा समर्पणाच्या दृष्टीने माझं बोलणं थांबवतो. पण दादा, आज आम्ही जेवढं चांगलं पाहतो, माझ्या ज्ञानावर आहे तुझे उपकार आहे. ज्या सजने आपल्याला दिशा दिली त्यांचे उपकार नाही फेडू शकत आपण दादा. आजची प्रसन्नता, आजचा आनंद, आजचा भजनानंद याच्या पाठीमागे त्यांची दया कृपा करुणा आहे. त्यांचे उपकार आपण फेडले पाहिजे. तुकारामाला विचारलं, महाराज त्यांचे उपकार फेडतात. महाराज म्हणजे व्यवस्था नाही, त्यांचे उपकार आपण नाही फेडू शकत. पण महाराज काय द्यावे त्याशी व्हाय उतराय, ठेविता पाय जीव थोडा. तुका म्हणे काय हो उतराय, जीव ठेव पाय संताच्या. तुका म्हणे त्यांच्या उपकारासाठी नाही माझे गाठे काय एक. तुका म्हणे आयशे परोपकारी, त्यांच्या पायावरी डोई माझी. पण महाराज पाया पडून डोकं ठेवून कुठं उपकाराची उतराई दिली जाते. महाराज मला व्यवस्थाच नाही. एखादी सांगावं, महाराज एक व्यवस्था आहे, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. माऊली ज्ञानेश्वर. मी बार बार या उत्सव समितीला, माझ्या भक्तिमय मातांना, माझ्या गुरुजनांना, हे माझ्या देशाचे सौंगडी आहेत दादा. आमचा दादा विनेकरी दादा प्रत्येक तुकाराम महाराज दिसायला लागले होतात. असे पात्र घ्यायचे प्रत्येक तुकाराम महाराज. काय नृत्य करतात, काय छंदामध्ये किती रमून जातात दादा. इतका समर्पण झाला पाहिजे माणूस. त्यांनाही वंदन करतो. सर्व माझ्या बालगोपाल सौंगाड्यांना वंदन करतो. तुम्हा ज्येष्ठ श्रेष्ठ ग्रामवासी सज्जन मायबापांना बार बार वंदन करतो. भक्तिमय मातांना वंदन करतो. आणि सेवा समर्पणाच्या दृष्टीने माझं बोलणं थांबा. निवृत्तीराया
कर्मापासानी दुसरा दुसरा रे राय दुसरा दुसरा कर्मापासानी दुसरा कर्मापासानी दुसरा दुसरा कर्मापासानी दुसरा कर्मापासानी दुसरा पुन्हा एक वेळा सर्व मायबापांना वंदन करतो, प्रणाम वंदन करून आता खुर्ची आणली, पण खुर्चीवर बसण्याकरता माझी अवस्था नाही. मी आपला सेवेकरता आलो. पुनश्च माझ्या भक्तिमयी मातांना वंदन करतो. तुम्हा ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी मायबापांना वंदन करतो. मला थांबण्याकरता माझी अवस्था नाही. मला जाऊ द्या, ही खुर्ची नका टाकू. बार बार वंदन करतो. आणि बरं बरं विठ्ठल विठ्ठल मोरी लिहिले प्रेमे देवा कोणी उत्तरी महाराज नाही विचारला महाराज तुका मने ज्ञानेश्वरा राखा पाया बै महाराज ज्ञानदेव तुकाराम